नमस्कार. वाणिज्य शाखा प्रथम वर्ष, विषय मराठी, पाठ 9वा. प्रभावशाली कॉर्पोरेट महिला नैनालाल किदवई. लेखक सुमन वाजपेयी. अनुवाद ज्योती नांदेडकर. भारतीय अर्थव्यवस्थेचे मजबूतीकरण, खाजगी क्षेत्राचे वाढते महत्त्व आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांची वाढती संख्या या कारणांमुळे महिला व्यवस्थापकांच्या आणि उद्योजकांच्या संस्थेत लक्षणीय वाढ झालेली आहे. HSBCच्या CEO नैनालाल किदवई या अशा पहिल्या एकमेव भारतीय महिला आहेत ज्यांनी प्रतिष्ठित अशा हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून पदवी संपादन केली आहे. त्या 10 उत्कृष्ट उद्योजकांपैकी एक आहेत आणि भारतातून विदेशी बँकांच्या ऑपरेशन्सचे संचालन करणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. त्यांच्या असाधारण कर्तृत्वासाठी त्यांना 2007 साली पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. फॉर्च्यून मॅगझिनने सन 2000 ते 2003 पर्यंतच्या जगातल्या सर्वोत्कृष्ट कॉर्पोरेट महिलांची एक यादी प्रसिद्ध केली गेली. त्यातही त्यांचे नाव समाविष्ट केले गेले आहे. 16 एप्रिल 1957 रोजी जन्मलेल्या नैनालाल यांनी 1977 मध्ये दिल्लीच्या लेडी श्रीराम कॉलेजमधून इकॉनॉमिक्स या विषयात पदवी घेतली. त्यानंतर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्समधून चार्टर्ड अकाउंटंटचे 1977 ते 80 प्रशिक्षण पूर्ण केले. 1992 साली हार्वर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमधून बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन या विषयाचे उच्च शिक्षण नैनालाल यांनी घेतले. भारतातील सर्वात प्रभावी इन्व्हेस्टमेंट बँकर बनण्यासाठी त्यांना लहानपणापासूनच योग्य वातावरण मिळालं. मुंबई आणि दिल्लीमध्ये वाढलेल्या नैनाचं शालेय शिक्षण सिमला येथे पूर्ण झालं. ती प्रत्येक वर्गात पहिली येत असे. तिची योग्यता पाहून तिला शाळेची प्रमुख बनवण्यात आलं. हुशार मुली नेहमी सर्वप्रथम येतात असं बाळकडू लहानपणापासूनच मिळाल्यामुळं त्यांना दुसरा क्रमांक कधी आवडतच नसे. नेहमी पुढे राहण्याच्या आणि नेतृत्व करण्याच्या त्यांच्या या गुणांमुळे लहानपणापासूनच त्यांच्या व्यक्तिमत्वात नेतृत्व गुणाची बीजे अंकुरित झाली होती. ती पुढे कशी फोफावली ते सर्वांनाच माहीत आहे. दिल्ली विद्यापीठातून BA करत असताना त्यांना स्टुडंट युनियनची प्रेसिडेंट म्हणून निवडण्यात आलं. त्यांनी विद्यापीठाचं लीडरशिप अवॉर्ड देखील पटकावलं. त्यांचे वडील सुरेंद्रलाल एका इन्शुरन्स कंपनीमध्ये अधिकारी होते. ते आपल्या दोन्ही मुलींसोबत म्हणजे नैना आणि नैनितासोबत जेवणाच्या टेबलावर खूप चर्चा करत. जिंकण्याचं महत्त्व आणि आपल्या चुकांमधून शिकण्याचं शहाणपण ते मुलींना समजावत. जेव्हा जेव्हा त्या वडिलांच्या ऑफिसमध्ये जात तेव्हा आपलंही असं मोठं ऑफिस असावं आणि आपणही बॉस बनावं असं त्यांना वाटे. वडिलांच्या या शिकवणुकीमुळे नैना यांनी जीवनातील 2 सत्यांविषयी म्हणजे यश आणि अपयशाविषयी अंगी सहनशीलता बाळगली. त्यांचे वडील गोल्फ खेळाडू होते आणि मोठ्या बहिणीने वडिलांचा हा गुण उचलला. त्यांची बहीण नैनितालाल कुरेशी सन 1989ची अर्जुन पुरस्कार विजेती आहे. त्या सांगतात, मला वाटतं की आपल्या जीवनावर लहानपणी जो प्रभाव पडतो पुढे चालून तो फार मोठी भूमिका निभावतो. आपल्याला जीवनात जे काही बनायचं असतं त्यामध्ये त्याची अतिशय मोलाची मदत होते. माझी आई एक धार्मिक प्रवृत्तीची सगृहिणी होती. घरचं कामकाज संपल्यानंतर ती तिचा वेळ समाजकार्यासाठी आणि दुसऱ्यांची मदत करण्यासाठी वापरत असे. तिचे ते गुण माझ्यात आणि माझ्या बहिणीत उतरले आहेत. आर्थिक बुद्धिमत्तेचा जो गुण मला माझ्या वडिलांकडून वारशात मिळाला आहे त्यानेही इथपर्यंत पोहोचायला मला मदत केली आहे. कोलकात्यात जन्मलेल्या नैना यांची जडणघडण व शिक्षण मुंबई, सिमला आणि दिल्ली येथे झाली. सिमल्यातील लॉरेटो कॉन्व्हेंट स्कूलमधून प्रत्येक वर्गात सर्वप्रथम येत त्या मॅट्रिक झाल्या. विज्ञान आणि गणित या विषयांमध्ये त्यांनी विशेष योग्यता मिळवली. विविध खेळांच्या तसेच वादविवादाच्या स्पर्धांमध्ये देखील त्यांनी स्वतःच्या शाळेचं प्रतिनिधित्व केलं. शाळेत त्या हेड गर्ल म्हणून निवडल्या गेल्या होत्या. 1974 मध्ये नैनालाल यांनी लेडी श्रीराम कॉलेजमध्ये अर्थशास्त्र या विषयातील पदवी घेण्यासाठी प्रवेश घेतला. त्यावेळी
इंटर कॉलेज कल्चरल शोमध्ये त्यांनी त्यांच्या नेतृत्व गुणाची चमक दाखवून दिली. कॉलेजची सेक्रेटरी म्हणून त्यांनी त्या कार्यक्रमाचं संचालन केलं होतं. त्यानंतर त्यांनी कॉलेज स्टुडंट युनियनचं अध्यक्ष बनवण्यात आलं. पदवी मिळविल्यानंतर 19 वर्षांच्या नैना यांनी बिझनेस मॅनेजमेंट विषयात उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशी जाण्याची इच्छा प्रदर्शित केली. त्यावेळी त्यांची आई यासाठी तयार नव्हती, परंतु वडिलांनी पाठिंबा दिला आणि मी आपल्या घरच्या संस्काराचा कधीच विसर पडू देणार नाही असं वचन देऊन नैना यांनी आईचं मन वळवलं. वडिलांनी सांगितलं होतं की जर जगातल्या 5 अग्रगण्य बिझनेस स्कूलपैकी एखाद्या ठिकाणी प्रवेश मिळाला तर ते MBA करण्याची अनुमती देतील, परंतु त्यांच्या पदरी निराशा आली कारण मॅनेजमेंट प्रोग्राममध्ये प्रवेश घेण्यासाठी त्यांचं वय कमी पडत होतं. मग त्यांनी चार्टर्ड अकाउंटन्सीमध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर त्या प्राइस वॉटरहाऊस येथे ट्रेनी म्हणून रुजू झाल्या. 1977मध्ये प्राइस वॉटरहाऊसमध्ये रुजू होणाऱ्या पहिल्या 3 महिलांपैकी त्या एक होत्या. तिथल्या मुलाखतीमध्ये जेव्हा त्यांना असं सांगितलं गेलं की त्यांनी आजपर्यंत कुठल्याही महिलेला नियुक्त केलं नाही आहे, तेव्हा नैना यांचं उत्तर असं होतं की तो तुमचा प्रश्न आहे, माझा नव्हे. नैना लाल यांनी लवकरच कंपनीच्या ग्राहकांच्या अकाउंटमध्ये आणि फायनान्स रेकॉर्ड्सचे स्वतंत्र ऑडिट करून त्यांच्याविषयीच्या सर्व शंका दूर पळवून लावल्या. अशा रीतीने पदार्पणातच त्यांनी त्यांच्या बुद्धिमत्तेची आणि कार्यकुशलतेची चुणूक दाखवली. प्राइस वॉटरहाऊसमधल्या 3 वर्षांमध्ये नैना यांनी अकाउंट्समधले बारकावे तर शिकून घेतलेच, पण त्यासोबतच संबंधित कायद्यांचा अभ्यास देखील केला. 23 वर्षीय अमेरिकेतील हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये पाऊल ठेवणाऱ्या पहिल्या महिला होत्या. त्या म्हणतात, त्याआधी मी अमेरिकेत कधीच गेलेली नव्हते आणि इथल्या सर्व गोष्टींना मी अपरिचित होते. मी हळूहळू ATMचा वापर करायला आणि सुपर मार्केटमध्ये खरेदी करायला शिकले. रॅकवर ठेवलेल्या हजारो ब्रँड्समधून एखादा ब्रँड निवडणे माझ्यासाठी किरकोळ गोष्ट नव्हती. त्यावेळी हॉवर्डमध्ये जो स्टडी ग्रुप बनवण्यात यायचा याची मला या कामी फार मदत झाली. त्यांनी मला शिकवलं की सगळ्यात चांगली व सगळ्यात स्वस्त वस्तू कशी निवडावी. वर्गात देखील नैना वयाने सर्वात लहान विद्यार्थिनी होत्या, पण तिथल्या सहाध्यायींनी नैना यांना खूप मदत केली आणि त्यानंतर त्यांनी एका वेगळ्याच दुनियेत प्रवेश केला. बिझनेस स्कूलमध्ये त्यांना खूप चांगले शिक्षक तर मिळालेच, पण कॉम्पिटेटिव्ह स्ट्रॅटेजीचे गुरु मिशेल पोर्टर यांच्या हाताखाली काम करण्याची संधी देखील मिळाली. दिलेल्या अंकावरून माहिती कशी काढली जाते आणि परिणामकारकरित्या तिचे विश्लेषण करून ती कशा प्रकारे दुसऱ्यांपर्यंत पोहोचवली जाते हे नैना तिथेच शिकल्या. व्यावसायिक आयुष्य अत्यंत समृद्ध करण्यासाठी लागणारे सर्व प्रकारचे धडे त्या हॉवर्डच्या प्रशिक्षणादरम्यान शिकल्या. जेव्हा कॅम्पसमधून उमेदवारांच्या निवडीची सुरुवात झाली तेव्हा नैना यांना वाटलं की मी तिथेच राहून आपलं भवितव्य घडवायला हवं. खरं तर मॅनहॅटन आणि न्यूयॉर्कच्या कंपन्यांमध्ये त्यांच्या मुलाखती झाल्या, पण आपल्या कुटुंबासोबत राहण्यासाठी व्याकुळ झालेल्या नैना यांनी मायदेशी परत येण्याचा निर्णय घेतला. सिटी बँकेत झालेल्या मुलाखतीत त्यांनी भारतात काम करण्याची इच्छा व्यक्त केली. ती नोकरी त्यांना मिळाली, परंतु परत त्यांना ग्रीड लेंच बँकेत मुलाखत देण्यासाठी त्या लंडनमध्ये थांबल्या आणि ती नोकरी देखील त्यांना मिळाली. तेव्हा नैना यांनी भारतात परत येऊन ग्रीनलेज बँकेतून आपल्या करिअरला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. 1977 साली प्राइस वॉटरहाऊसमध्ये एका असोसिएटच्या स्वरूपात त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. नंतर त्यांनी 1982 मध्ये ANZ ग्रीनलेज बँक, जी आता स्टँडर्ड चार्टर्ड आहे, तिथून कामाला सुरुवात केली. त्यांचे वडील जे एका मोठ्या इन्शुरन्स कंपनीचे CEO होते, त्यांच्याकडून त्यांनी व्यावसायिकतेचा श्रीगणेशा केला होता. 3 वर्षांच्या आतच त्या इन्व्हेस्टमेंटमध्ये बँकिंगसाठी ग्रीनलेज वेस्टर्न रिजनलच्या ऑपरेशन्सची जबाबदारी पेलू लागल्या. सन 1989 मध्ये त्या संपूर्ण डिव्हिजनच्या प्रमुख बनल्या.
त्या सांगतात, ज्या ठिकाणी सिनियर पदावर एकही महिला नव्हती अशा संस्थेमध्ये हे एक आश्चर्यकारक घटनेसारखेच होते. त्याचप्रमाणे इतक्या कमी वयात ज्येष्ठ पदावर काम करणारं देखील कुणीच नव्हतं. माझे सगळे सहकारी वयाने ज्येष्ठ होते आणि त्यांच्याजवळ किमान 15 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्तीचा अनुभव गाठीशी होता. त्यामुळेच मला महिला म्हणून नाही तर माझ्या कमी वयामुळे जास्त सतर्क राहावे लागायचे. सुदैवाने त्यावेळी संस्था विकसनशील अवस्थेमधून पुढे जात होती आणि काम करण्यासाठी तो सुयोग्य काळ होता. 1994 साली अमेरिकन इन्व्हेस्टमेंट बँकिंग कंपनी मॉर्गन स्टेनलीमध्ये रुजू होण्याआधी ANZ त्यांनी मर्चंट, रिटेल आणि इन्व्हेस्टमेंट बँकिंगशी संबंधित अगणित असाइनमेंट्स पूर्ण केल्या. हॉर्वर्डमध्ये शिकत असताना देखील नैना यांनी भारतातच काम करण्याचा दृढ निश्चय केला होता. त्यांचं घर भारतात होतं म्हणून केवळ त्यांनी भारतात काम करण्याचा निर्णय घेतला नव्हता. इन्व्हेस्टमेंट बँकिंग आणि खासगीकरण या क्षेत्रात काम करून त्या भारताच्या प्रगतीमध्ये स्वतःचं योगदान देऊ शकत होत्या असा त्यांचा विश्वास होता. मॉर्गन स्टेनलीमध्ये त्यांनी विप्रोला NYLEच्या यादीत आणण्यासाठी आणि टाटा बिर्ला ग्रुपच्या टेलिकॉम बिझनेसला आयडिया सेल्युलरमध्ये समाविष्ट करण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. नैना किदवई 1994 साली ANZ ग्रिनलेज बँकेत राजीनामा देऊन मॉर्गन स्टेनलीमध्ये रुजू झाल्या आणि पहिल्यांदाच प्रकाश झोतात आल्या. भारतातील सर्वाधिक वेतन घेणारी पहिली महिला कार्यकारी अधिकारी म्हणून त्या माध्यमांमध्ये चर्चिल्या गेल्या. आर्थिक उदारीकरणानंतर मॉर्गन स्टेनलीला भारतात इन्व्हेस्टमेंट बँकिंगची सुरुवात करायची होती. त्यासाठी त्यांनी नैना यांच्याशी संपर्क साधला असता महत्त्वाकांक्षी आणि काहीतरी नवीन आव्हानात्मक करण्याची इच्छा बाळगणाऱ्या नैना ग्लोबल फायनान्शियल इन्स्टिट्यूटमध्ये व्हाईस चेअरमन म्हणून रुजू झाल्या. अशा रीतीने त्या इन्व्हेस्टमेंट बँकिंग क्षेत्रात तसेच भारतातही परतल्या. अर्थात 13 वर्ष ग्रिनलेजसोबत काम केल्यानंतर त्यापासून दूर होण्याचा निर्णय घेणं नैना लाल यांच्यासाठी सोपा नक्कीच नव्हता. त्या सांगतात, या संस्थेपासून वेगळं होणं माझ्यासाठी फार अवघड होतं. पण माझ्या डोक्यात एक गोष्ट नेहमी असे की इथे भारतीय व परदेशी व्यक्तींच्या वेतनामध्ये फार तफावत होती. मी उच्चशिक्षित होते आणि कर्तबगारीत देखील कुणापेक्षा कमी नव्हते, पण तरीही परदेशी सहकाऱ्यांच्या आणि माझ्या वेतनामध्ये खूप तफावत होती. मॉर्गन स्टेनलीमध्ये रुजू होण्याचं एकमेव कारण असं होतं की विदेशी कर्मचाऱ्यांएवढंच माझंही मानधन असावं. मी त्यांच्यासमोर प्रस्ताव ठेवला होता आणि त्यांनी त्याचा स्वीकार केलेला होता. ही एक तत्त्वाची गोष्ट होती आणि मला वाटतं की माणसानं आपल्या तत्त्वावर नेहमी अढळ निष्ठा ठेवायला हवी. खरं तर मॉर्गन स्टेनलीमध्ये त्यांना प्रत्येक गोष्टीची नव्यानं सुरुवात करून तिथल्या छोट्या स्वरूपाच्या व्यवसायाला एक नवीन दिशा द्यावयाची होती. या कारणांसाठीच नैना लाल यांनी हे आव्हान स्वीकारलं आणि स्वतःमधल्या नेतृत्व करण्याच्या गुणांचा उपयोग करून घेत कंपनीला सर्वश्रेष्ठ बनविण्यासाठी स्वतःला वाहून घेतलं. सर्वात आधी त्यांनी JM फायनान्शियल ग्रुपसोबत संयुक्तरित्या काम करण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक व्यावसायिक घडामोडीविषयी उद्योगाच्या क्षेत्रात चर्चा आणि कौतुक होऊ लागले. गुंतवणूक, अधिगुंतवणूक, विलिनीकरण, अधिग्रहण आणि रणनीतीपूर्ण संयुक्तीकरण या सर्व क्षेत्रांमध्ये नैना किदवई यांनी इतक्या घडामोडी केल्या की बघता बघता JM मॉर्गन स्टेनली देशाची सर्वात मोठी मर्चंट बँकर बनली. तरी देखील सतत आकाशाला गवसणी घालण्याचं जणू नैना लाल यांनी व्रतच घेतलं होतं. 2002 साली सर्वाधिक वेतन देणारी मॉर्गन स्टेनली कंपनी सोडून नैना HSBC हाँगकाँग अँड शांघाय बँकिंग कॉर्पोरेशनमध्ये रुजू झाल्या. इन्व्हेस्टमेंट बँकिंग, इक्विटी आणि कॅपिटल मार्केट डिव्हिजन या क्षेत्रांमध्ये HLBC ही कंपनी मुख्यत्वे काम करत होती. अशा प्रकारच्या व्यावसायिक आव्हानांना नैना किदवई आता फार सहजरित्या तोंड देऊ शकत होत्या, म्हणून ही संधी त्यांनी सोडली नाही. त्या सांगतात, माझ्या व्यक्ती वैशिष्ट्याचे मर्मसमर्थन आहे नेतृत्व. त्यावेळी मी प्रगतीपथाच्या अशा टप्प्यावर होते जिथे पैशापेक्षा पद माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं होतं. त्यामुळेच रुजू झाल्यानंतर मी स्पष्ट शब्दात विचारणा केली होती की मी बँकेची CEO बनण्याची काही शक्यता आहे का.
परंतु बँकेच्या 150 वर्षाच्या इतिहासात HSBCमध्ये कुणीही भारतीय आजपर्यंत प्रमुख झालेला नव्हता. एवढेच नव्हे तर जगातल्या कुठल्याही देशामध्ये कुठल्याही महिलेने आजपर्यंत कुठल्याही प्रमुख पदावर काम केलेले नव्हते. पण तरी देखील मला एक प्रयत्न करायचा होता. HSBCमधील मारुती IPO शी झालेल्या डीलचा नैना यांना सार्थ अभिमान वाटतो. यामध्ये त्यांना सतत इक्विटी, बँकिंग आणि कॉर्पोरेट फायनान्स शाखांसमवेत काम करावे लागत होते. नेहमी संघातील खेळाडू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नैना लाल यांचं असं मत आहे की इन्व्हेस्टमेंट बँकिंग म्हणजे वेगवेगळ्या क्षमता आणि कौशल्य असलेल्या लोकांना एकत्रित आणणे. HSBCचे 2 नवीन प्रकल्प त्यांनी तडीस नेले. पहिला इन्शुरन्स जॉईंट व्हेंचर आणि दुसरा IL&FS इन्व्हेस्टमेंट ब्रोकरेजचे अधिग्रहण. सर्व प्रकारच्या फायनान्शियल सर्व्हिसेस आता HMBCकडून पुरवल्या जातात. आज 35,000 लोक त्यांच्यासोबत काम करतात. त्या म्हणतात की आता त्या 35,000 लोकांची ताकद सांभाळणं आणि त्यांच्याकडून उत्कृष्ट काम करून घेणं हीच त्यांच्यासमोरील सर्वात मोठं आव्हान आहे. नैना लाल या पदावर रुजू झाल्यानंतर काळाच्या पावलांनी देखील जणू आपली दिशा बदलली. त्यानंतर स्त्रियांची उच्च पदासाठी निवड करण्याच्या परंपरेचा शुभारंभ झाला. हे त्यांच्या दृढ विश्वासाचं आणि अथक परिश्रमाचं फळ होतं. HSBC सिक्युरिटीज आणि कॅपिटल मार्केट्सच्या व्हाईस प्रेसिडेंट आणि मॅनेजिंग डायरेक्टर झाल्यानंतर त्यांना HSBCमध्ये डेप्युटी CEO होण्याची संधी मिळाली. त्यानंतर 2006 साली नैना किदवई HSBCच्या राष्ट्रीय प्रमुख आणि HSBC इंडियाच्या CEO बनल्या. त्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये त्या ग्रुप जनरल मॅनेजर बनल्या. नेतृत्व गुणाला आपली ताकद मानणाऱ्या नैना जगभरात जाळं पसरलेल्या या बँकेच्या 40 प्रमुख व्यक्तींपैकी एक बनल्या. इथल्या प्रदीर्घ वाटचालीमध्ये त्यांनी भारतीय उद्योगांना एका विशिष्ट उंचीवर तर पोहोचवलंच, परंतु कोट्यवधी रुपयांचा खजिना गोळा करत त्यांनी अनेक भारतीय कंपन्यांना जागतिक दर्जा मिळवून दिला. त्यांना मिळालेले अगणित पुरस्कार त्यांच्या यशस्वीतेची आणि कार्यकुशलतेची साक्ष देतात. फॉर्च्यून मॅगझिनने प्रसिद्ध केलेल्या 2000, 2002, 2003 आणि 2006च्या 50 कॉर्पोरेट महिलांच्या यादीतील आशियातील सर्वाधिक प्रभावशाली महिलांमध्येच त्यांचे 3रे स्थान आहे. इसवी सन 2002मध्ये टाइम मॅगझिनने त्यांचा जगातील 15 महत्त्वपूर्ण व्यक्तींमध्ये समावेश केला. 2004 साली जगातील 50 सर्वोच्च महिला व्यावसायिकांमध्ये वॉल स्ट्रीट जर्नलने त्यांना 34वे स्थान दिले आणि विमेन टू वॉच या 2006 साली प्रकाशित केलेल्या रिपोर्टमध्ये त्यांच्या नावाचा समावेश केला गेला. बिझनेस टुडे 25 शक्तिशाली भारतीय उद्योजकांच्या यादीत त्यांचा 3 वेळा समावेश केला गेलेला आहे. 2007 साली त्यांच्या या अलौकिक कार्याबद्दल भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं. हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून पदवी घेणाऱ्या नैना लाल पहिल्या भारतीय महिला तर आहेतच, पण मल्टीनॅशनल नेस्लेच्या विश्वस्त मंडळात दाखल झालेल्या सुद्धा त्या पहिल्या भारतीय महिला आहेत. उच्च ध्येयांचा पाठपुरावा करा आणि त्या मार्गावर न डगमगता एकनिष्ठेने चाला असा सल्ला देणाऱ्या नैना लाल कॉर्पोरेट जगातल्या एक प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. एवढंच नव्हे तर भारतात विदेशी बँकांचं मार्गदर्शन करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला आहेत. नैना लाल किदवई यांना कामाचं प्रचंड वेड आहे. त्यामुळेच 16 तास काम केल्यानंतरही त्यांना थकवा येत नाही की त्या चिडत संतापत नाहीत. कामाशी असलेल्या या त्यांच्या बांधिलकीचा एका घटनेवरून अंदाज येऊ शकतो. 8 महिन्याच्या गरोदर असताना देखील त्या धावपळ करीत होत्या. राजीव गांधी यांची हत्या झाली त्यावेळी सगळीकडून झालेल्या विरोधाचा प्रतिकार करून त्या विमान पकडण्यासाठी एअरपोर्टवर पोहोचल्या होत्या, कारण दुबईमध्ये 45 व्यवस्थापक एका ट्रेनिंग प्रोग्राममध्ये त्यांची वाट पाहत होते. नैना लाल त्या प्रोग्रामच्या प्रमुख होत्या, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत तिथे पोहोचणं अनिवार्य होतं. एखाद्या पुरुष उमेदवारापेक्षा महिलांच्या नियुक्तीला तुम्ही प्राथमिकता द्याल का असे विचारल्यानंतर त्या म्हणतात की जर ती स्त्री अधिक योग्य असेल तर पुरुष असणं किंवा स्त्री असणं पदासाठी तितकं महत्त्वाचं नाहीच.
त्यांचं व्यावसायिक कर्तृत्व बघून निर्णय घ्यायला हवा. त्या सांगतात की जे काम कराल ते पूर्ण मनोभावे करा, जेणेकरून तुम्हाला परत मागे वळून पाहण्याची गरज उरणार नाही. जे तुम्हाला आवडतं तेच काम करा, नंतर पश्चाताप होईल असं काम करण्यात काहीही हाशील नाही. आपण यशाला यश तेव्हाच म्हणू शकू जेव्हा त्यात आपण आपलं जीवन वाहू आणि आत्मसमर्पण करू. थँक्यू.